अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आणि बघा 21 जून 2024 रोजी वटपौर्णिमा म्हणजेच ज्येष्ठ पौर्णिमा देखील आपण त्याला म्हणतो। या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया ह्या आपल्या पतीसाठी निरोगी आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावं, सर्व काही संकटातून आपल्या पतीला दूर राहावं, आपल्या पतीने दूर राहावं यासाठी वटवृक्षाची पूजा करून आपल्या घराला सुख समृद्धी लाभावी यासाठी प्रार्थना करत असतात। तर बघा अशाच प्रकारे मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे की या दिवशी कोणाला नाही वाटत की आपल्या पतीला सुख समृद्धी, आपल्या घरामध्ये भरभराट यावी, सुख सौख्य नांदावं, आयुरारोग्य राहावं, सगळ्यांच्या तब्येती व्यवस्थित राहाव्या। सगळ्याच आपण स्त्रिया आपल्या पतीच्या कष्टामध्ये हातभार लावत असतो। आपण घरात जरी असलो किंवा बाहेर जरी असलो तर आपला हातभार सुद्धा आपल्या घरामध्ये ह्या सगळ्या गोष्टींमध्ये येतोच। तर अशाच प्रकारे आपल्या पतीला आयुरारोग्य लाभावं आणि दीर्घायुष्य लाभावं यासाठी आपण वटवृक्षाची पूजा करतो आणि त्या वटवृक्षाकडे आपण प्रार्थना करतो की माझ्या घरातील सर्व लोक हे निरोगी राहू देत आणि विशेषतः आपण आपल्या पतीचं म्हणजेच आपलं सौभाग्याचं रक्षण व्हावं अशी प्रार्थना आपण या वटवृक्षाकडे करत असतो। हाच तो दिवस। तर बघा या दिवशी आपण काय सेवा करणार आहोत की आपल्या पतीला आपण संध्याकाळच्या वेळेस म्हणजे ज्या वेळेस आपल्याला किंवा पतीला ज्या वेळेस ते अवेलेबल असतील अशा टायमिंग मध्ये आपण पतीचं औक्षण करणार आहोत। आपल्या पतीचं औक्षण करा। औक्षण करताना त्या औक्षणाच्या तांबणामध्ये किंवा औक्षणाच्या ताटामध्ये तुपाचं निरांजन, कुंकू, अक्षता हे सगळं आपल्याला घ्यायचं आहे आणि आपल्याला पतीचं औक्षण करायचं आहे। जसं आपण नेहमी करतो त्याच पद्धतीने आपल्याला औक्षण करायचं आहे। औक्षण करून झाल्यानंतर एक थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे। थोडेसे तांदूळ आपल्याला योग्य दिशेने म्हणजेच घड्याळाच्या दिशेने क्लॉकवाईज आपल्याला ते पतीवरून ओवाळायचे आहेत 7 वेळेस अशा पद्धतीने। आता तुम्हाला ह्याच्याने सेल्फी कॅमेराने तुम्हाला उलट दिसत असेल, ते उलट्या दिशेने मी करते आहे अशा पद्धतीने तुम्हाला दिसत असेल, परंतु अशा प्रकारे म्हणजेच क्लॉकवाईज तुम्हाला ते उतरवायचं आहे। 7 वेळेस तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे पतीवरून आणि ते ओवाळून झाल्यानंतर ते तांदूळ आपल्या मुठीतले तांदूळ कोणत्याही पक्षाला वगैरे ते तुम्हाला जिथे पक्षी असतील किंवा जिथे कोणाचा पाय वगैरे पडणार नाही अशा सेफ ठिकाणी किंवा जिथे सकाळच्या वेळेत पक्षी जमा होतात, कोणीही प्राणी वगैरे येतात, कुत्र मांजर वगैरे, अशा पद्धतीने ते आपल्याला साईडला ठेवायचे आहेत की जिथे कोणताही मुकाजीव ते धान्य खाऊन जाईल, ते तांदूळ जे आहेत ते खाऊन जाईल, जेणेकरून त्याच्यावर पाय पडणार नाही किंवा अन्नपूर्णा देवीचा सुद्धा अपमान होणार नाही। अशा पद्धतीने तुम्हाला ते ओवाळून एका साईडला टाकायचे आहे जिथे पक्षी वगैरे खातील। हे ओवाळताना आपल्याला जी प्रार्थना करायची आहे ती म्हणजे अशी साध्या पद्धतीने की आपल्या पतीवरचं जे काही संकट आहे ते टळू दे आणि आपली म्हणजेच आपल्या पतीची कामधंद्यामध्ये उद्योगधंद्यामध्ये भरभराट होऊ दे आणि त्याला निरंतर आयुष्य लाभू दे, आयुरारोग्य लाभू दे। बस एवढीच प्रार्थना आपल्याला करायची आहे आणि ते 7 वेळेस उतरवून टाकलेले तांदूळ हे पशुपक्ष्यांना खायला द्यायचे आहेत। अशा प्रकारे आपण देवाकडे प्रार्थना करायची आहे आणि कोणताही वेगळा उपाय किंवा काहीही करत बसण्यापेक्षा ज्या गोष्टी आम्हाला शक्य आहे, ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहे त्या गोष्टींमधून आपण आपल्या घराचं, आपल्या पतीचं या दिवशी रक्षण करण्याची जास्तीत जास्त प्रार्थना वटवृक्षाकडे, देवी देवतांकडे करायची आहे, जेणेकरून आपलं घर सुरक्षित राहील, आपल्या संसाराला तेवढेच आशीर्वाद लाभतील अशी प्रार्थना आपण वटवृक्षाकडे करायची आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा की सगळ्यांनी ज्या ज्या स्त्रिया आपल्या पतीसाठी हा उपाय करतील, आपल्या सौभाग्यासाठी हा उपाय करणार आहेत, त्यांनी आपल्या मनामध्ये प्रचंड सकारात्मकता ठेवा। सकारात्मकता असल्याशिवाय हा उपाय लागू होणार नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या स्त्रिया प्रेग्नेंट आहेत किंवा ज्यांना मासिक धर्म आहे, सूतक आहे, विटाळ आहे, कोणत्याही प्रकारच्या अशा गोष्टी असतील त्यांनी हा उतारा किंवा हे काही पतीचं औक्षण करणं किंवा जे काही मी ओवाळायला सांगितलेले आहे तांदूळ वगैरे, हे उपाय
करू नका। अशा वेळेत आपण कोणताही असा उपाय किंवा कोणाचंही जे म्हणतात दृष्ट काढणं किंवा जे काही ओवाळणं वगैरे अशा काळामध्ये आपण करत नसतो। त्यासाठी या स्त्रियांनी, गरोदर स्त्रियांनी, मासिक धर्म असलेल्या किंवा घरामध्ये सुतक असेल, विटाळ असेल, या स्त्रियांनी हे उपाय टाळा। झालेली सेवा महाराजांचरणी अर्पण करते आणि पुन्हा भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका।